शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे. मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार. आजपासून पीक विमा जमा. बैठकीमध्ये मोठा निर्णय. आजपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री भरणे यांची मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर आता 2400 कोटी रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात केलेली आहे. आता यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वप्रथम विदर्भामध्ये नागपूरमध्ये 120 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की आजपासून सर्व शेतकरी बांधव खुश. तर आता अमरावतीमध्ये 140 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. यवतमाळमध्ये 180 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. अकोल्यामध्ये 110 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. बुलढाणामध्ये 130 कोटी रुपये आलेले आहे, मंजूर सुद्धा झालेले आहे आणि वाटप देखील सुरू झालेले आहे. वर्ध्यामध्ये 90 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात. भंडारामध्ये 70 कोटी रुपये, गोंदियामध्ये 60 कोटी आणि चंद्रपूरमध्ये 100 कोटी. विदर्भातील हे जिल्हे आपण इथं बघत आहे. यानंतर इथे आपलं चंद्रपूर झाल्याच्या नंतर गडचिरोलीमध्ये 50 कोटी रुपये. तर एकूण टोटल येते आपलं 1050 कोटी रुपये, जे की आपल्या विदर्भासाठी आलेलं आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. यानंतर इथे आपलं मराठवाडा विभाग. तर मराठवाडा विभागमध्ये बीडमध्ये 150 कोटी रुपये, लातूरमध्ये 130 कोटी रुपये, नांदेडमध्ये 140 कोटी रुपये, परभणीमध्ये 110 कोटी रुपये. तर याप्रमाणे जो काही पीक विमा आहे ते बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जालन्यामध्ये 100 कोटी, हिंगोलीमध्ये 80 कोटी, धाराशिवमध्ये 90 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 कोटी. तर टोटल जे काही आकडा इथं होणार आहे ते 920 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर इथे आपलं उत्तर महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार. नाशिकमध्ये 110 कोटी रुपये, जळगावमध्ये 100 कोटी रुपये, धुळेमध्ये 70 कोटी रुपये आणि नंदुरबारमध्ये 7 कोटी रुपये. तर असे मिळून टोटल जो काही निधी आलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही 340 कोटी रुपयाचा पीक विमा. यानंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथे पुणेमध्ये 80 कोटी, सातारामध्ये 70 कोटी, सांगलीमध्ये 60 कोटी, कोल्हापूरमध्ये 50 कोटी, सोलापूरमध्ये 90 कोटी. तर हे जे आपण पाहिलेले आहे पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हे आहे. तर यामध्ये टोटल जे काही आहे 350 कोटी रुपये. तर यानंतर इथे आपलं कोकण विभाग. कोकण विभागसाठी आलेला आहे 150 कोटी रुपयाचा. तर रायगडमध्ये 40 कोटी, ठाण्यामध्ये 30 कोटी, पालघरमध्ये 35 कोटी, रत्नागिरीमध्ये 25 कोटी आणि सिंधुदुर्गमध्ये 20 कोटी. कोकण विभागामध्ये सुद्धा पीक विमा वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर एकूण जो काही निधी इथं आलेला आहे आपल्याला तो आलेला 2400 कोटी रुपये. तर आता विदर्भामध्ये जे की 150 कोटी रुपयाचा वाटप इथं सुरू झालेला आहे. मराठवाड्यामध्ये 920 कोटी, उत्तर महाराष्ट्रामध्ये 340 कोटी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 350 कोटी आणि कोकणमध्ये 150 कोटी. तर टोटल मिळून झालेला आपला टोटल निधी 2400 कोटी रुपये. सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी मोठी अपडेट समोर घेऊन आलेले आहेत. तर आता सरकारकडून जो काही 10 ते 28 हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. हे त्यांच्या भरपाई अवलंबून. आता कोणाला मिळणार आहे? ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांच्या शेतामधील सर्वे झालेले आहे, आधार लिंक आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पहिले प्राधान्य इथं देण्यात येईल आणि त्यांना पीक विमा वाटप देखील सुरू झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होईल व तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. तर ई पीक पाहणी सर्वांसाठी बंधनकारक केलेली होती. तर आता पीक विमा वाटपाची जे काही अपडेट आहे, ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्या आणि एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447. तर यावरती कॉल करून तुम्ही पीक विमा का आलेला नाही, तुमचा पीक विमा बरेच दिवसांपासून का रखडलेला आहे, पेंडिंगमध्ये आहे का, तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे का, संपूर्ण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. तर आता किती रक्कम मिळू शकते? तर हे तुम्ही कमी जर नुकसान असेल तर अंदाजे आपण सांगत आहे. तर कमी जर असेल तर 5 ते 10 हजार, मध्यम जर असेल 10 ते 20 हजार, जास्त जर असेल तर 20 ते 30 हजार याप्रमाणे भरपाई तुम्हाला मिळू शकते. आता यामध्ये जे काही पीक आहे यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मका, डाळ
तर इत्यादी पिकांचा यामध्ये समावेश आहे. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर मी पहिले सांगितलं होतं की एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447, तर यावरती कॉल करून तुम्ही तक्रार करू शकता. तर आता लेखी अर्जासाठी तुम्ही पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक नेमून देते व पीक विम्याचं ऑफिस तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, तिथं तुम्हाला पत्ता काढून तिथं जायचं आहे आणि हा लेखी अर्ज द्या. पीक विमा कंपनी, तालुका, जिल्हा लिहायचा आहे. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज, मी खालील सही करणारा अर्जदार, तुमचं नाव लिहा, पत्ता लिहा. यानंतर तुमचं वर्ष लिहायचं. इथं मी पीक विमा योजनेसाठी अंतर्गत माझा पीक विमा काढलेला आहे. माझ्या पिकाचे नुकसान झालेलं असून सर्वे देखील पूर्ण झालेले आहेत. ई पीक पाहणी देखील केलेली आहे. तरीसुद्धा मला अद्याप पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. तर असं तुम्हाला लिहायचं आहे. यानंतर अर्ज क्रमांक, जे काही तुमचा पॉलिसी नंबर आहे, आय डी क्रमांक, पॉलिसी आय डी पीक विम्याच्या पावतीवरती तुम्हाला बघायला मिळेल. पिकाचे नाव लिहायचं आहे, कोणकोणते पीक होते ते, 7/12वरचा गट क्रमांक लिहायचा तुम्हाला. त्यानंतर बँक खाते क्रमांक व्यवस्थित लिहा न चुकता, मोबाईल नंबर लिहा, दिनांक लिहा आणि सिग्नेचर करून तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथे जोडायची आहे. आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती आहे आणि ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला त्यासोबत जोडायचा आहे. जेव्हा तुम्ही लेखी अर्ज देता तर तुमचा अर्ज रजिस्टरमध्ये नोंदवला जातो. पीक विमा कंपनी, पीक विमा पद्धतीने तुमचा केस तपासला जातो. सर्वे रिपोर्ट, ई पीक पाहणी असा डेटा तुमचा चेक केला जातो. सर्व काही बरोबर असेल तर पेंडिंग पेमेंट रिलीज केले जातो आणि तुम्हाला 7 ते 15 दिवसांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केला जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा इथं येणार आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर यावरती कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा आलेला नाही. तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जाऊन तक्रार करा, लेखी अर्ज द्या. पीक विमा कंपनी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते.